नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा गुरुबळ मजबूत करण्यासाठी आज मी कोणते 2 उपाय सांगणार आहे. तर हे अगदी रोज करण्याची गरज नाही. फक्त दर गुरुवारी हे 2 उपाय करा. बघा, जेव्हा आपण गुरुवारी महाराजांची विशेष सेवा करत असतो त्याच सोबत आपण हा उपाय करायचा आहे. बघा, कधी कशाची कमी पडत नाही. पण ज्या व्यक्तीचं गुरुबळ वीक आहे, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप स्ट्रगल करावे लागतात, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधी पैसा टिकत नाही. पैसा आला तरी तो चुकीच्या गोष्टीसाठी खर्च होतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यात कष्ट खूप, पण पैसा हातात कधीच टिकत नाही. तर पैसे विषय नाही तर तो व्यक्ती कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळवू शकत नाही. कोणती नोकरी असो किंवा स्वतःचा बिझनेस असो किंवा विवाहाविषयीच्या गोष्टी असो. म्हणून आपला गुरुबळ मजबूत होण्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्या ज्या काही अडचणी असतात त्या आपल्या गुरुग्रहावर अवलंबून असतात. तर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर समजा तुमचा गुरुबळ वीक आहे. म्हणून आपल्याला गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला गुरुमाऊलींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा. म्हणून आपल्याला दर गुरुवारी हे 2 उपाय करायचे आहे. तर आपण दर गुरुवारी स्वामींची विशेष सेवा करत असतो. 11 माळी जप, तारक मंत्र, तर ह्या सर्व गोष्टी आपण सोबत करतच असतो. पण त्यासोबतच आपल्याला हे 2 उपाय करायचे आहे. उपाय खूप साधे सोपे आहे पण खूप प्रभावी आहे. तर बघा, आपला गुरुग्रह बृहस्पती देवांशी संबंधित आहे आणि बृहस्पती देवता हे आपल्या गुरूंचेही गुरु असतात आणि बृहस्पती देवता संबंध पिवळ्या रंगाशी येतो. म्हणून आपल्याला स्वामी महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करायचे असतात. असे नाही की पूर्ण पिवळे कपडे घालायचे आहेत. कोणतेही एक वस्त्र पिवळे घालू शकता. त्यानंतर उपाय काय करायचा, तर दररोज नित्यसेवा झाल्यानंतर किंवा तुम्ही जी गुरुवारची विशेष सेवा करता त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर दर गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र दान करायचे आहेत. या दिवशी दान केलेल्या वस्तूंचा खूप महत्त्व आहे. तर बघा, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही पिवळे वस्तू म्हणजे चणा डाळ, मूग डाळ किंवा केळी या वस्तू दान करू शकता. पण तो व्यक्ती असा असला पाहिजे ज्याला त्या वस्तूची खूपच गरज असली पाहिजे. ती वस्तू भेटल्या किंवा ती वस्तू खाल्ल्याने त्या व्यक्तीचा आत्मा शांत झाला पाहिजे, तरच तुम्हाला त्या गोष्टीचं पुण्य भेटतं. तर अशा गरजू व्यक्तीला तुम्हाला पिवळ्या गोष्टी दान करायच्या आहे. आता गुरुवारच्या दिवशी आपण स्वामी महाराजांच्या जमेल तेवढ्या सेवा करत असतो. पण या दिवशी तुम्हाला आणखी एक सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा, तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे व त्यात तुम्ही कोणतेही तेल घालू शकता आणि जर तुम्ही तूप घातलं तर अतिउत्तम. व तुम्ही तो दिवा स्वामींच्या मठात किंवा केंद्रात प्रज्वलित करायचा आहे व महाराजांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे त्या दूर होऊ व तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा, अशी प्रार्थना करून तुम्ही तिथून निघून यायचं आहे. तर अगदी साधी सोपी उपाय आहे. तुम्ही नक्की दर गुरुवारी हा उपाय करा. तुमचा गुरुग्रह म्हणजेच गुरुबळ नक्की स्ट्रॉंग होणार आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद व त्यांची साथ तुमच्या पाठीशी नक्की राहणार आहे. ह्या अगदी छोट्या छोट्या उपाय किंवा सेवा म्हणा करून तुम्ही तुमच्या गुरुबळ स्ट्रॉंग करा व मग बघा आयुष्यात कसा हळूहळू बदल होत आहे. व हा उपाय तुम्ही किमान 3 महिने तरी करा व हळूहळू त्या पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटणार. तर
व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.